तुम्ही सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहात का? तुम्ही दिव्यांग आहात का? तर हो मित्रांनो, तुमच्या सर्वांकरिता हा व्हिडिओ खूप लाख मोलाचा असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रो, सध्या मार्च महिना सुरू आहे. मार्च एंडिंग आहे. जवळपास 23 मार्च झालेली आहे आणि मार्च महिना संपण्याकरिता जवळपास फक्त आणि फक्त एक आठवडा शिल्लक उरलेला आहे मित्रांनो. मित्रांनो, ज्याप्रमाणे खूप साऱ्या नागरिकांना, नोकरदारांना, सोबतच व्यापारी, व्यावसायिक या सर्वांना सुद्धा मार्च एंडिंगच्या वेळेस काही गोष्टी लक्षात ठेवावयाच्या असतात, काही गोष्टी करावयाच्या असतात, जे बदल घडून येणारे असतात, अपडेट असतात, त्याकरिता अपडेट राहावं लागते. त्याप्रमाणे शासकीय योजना घेत असलेल्या लाभार्थ्यांकरिता सुद्धा काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो, ज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आणि आपल्या ज्या माता भगिनी आहेत, विधवा माता भगिनी, यांच्याकरिताच्या सुद्धा ज्या योजना आहेत, या सर्व योजनेचे जेवढे काही लाभार्थी आहेत, या सर्व लाभार्थ्यांपैकी जे महत्वाचा विषय आहे, संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेमधले जे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जवळपास 20 ऑगस्ट 2019च्या निर्णया अन्वये विशेष सहाय्य योजनेमध्ये लाभार्थ्यांचे आधार कार्ड संबंधित योजनेशी 3 महिन्याच्या आत संलग्न करणे बंधनकारक आहे मित्रांनो. याकरिता वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत, सूचना देण्यात येत आहेत. दिव्यांग कल्याण विभागामार्फत सुद्धा ज्या त्या तालुका पातळीवर तालुका कार्यालयाचे जे तहसील कार्यालय आहेत, त्या कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा सर्वच दिव्यांग बांधवांना त्यांचे वैश्विक ओळखपत्र, UDID कार्ड, युनिक डिसएबिलिटी कार्ड हे बनवण्याकरिता, बनवले नसतील तर ते बनवून घेणे आणि ते बनवून घेतल्याच्या नंतर त्या स्वावलंबन या पोर्टलवर जाऊन ते तुमच्या आधार सोबत संलग्न करायचं आहे. UDID कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही सोबत करणे बंधनकारक आहे मित्रांनो. कारण या अगोदरच आपल्याला आता जे दिव्यांग बांधव होते, या दिव्यांग बांधवांना 1500 रुपये जे अनुदान मासिक मिळत होते, ते 1500 रुपयाहून आता 2500 म्हणजे 2500 रुपये करण्यात आलेले आहे. आजही बरेचसे असे लाभार्थी आहेत की त्यांना फक्त आणि फक्त 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये मासिक वेतन अनुदान त्यांना मिळते आणि त्यांचे नेहमी विचारपूस करण्याकरिता कॉल असतात, मेसेज असतात. ज्यांच्याकडे मोबाईल नाही ते थेट भेटून सुद्धा प्रत्यक्षरित्या विचारत आहेत की आम्ही सर्व कागदपत्रे दिलेली असताना सुद्धा काय झालेलं आहे, आम्हाला अजूनपर्यंत 2500 रुपये सुरू झालेले नाहीये मित्रांनो. तर आता ही एक शेवटची संधी आहे मित्रांनो. मार्च 31च्या आतपर्यंत सर्व लाभार्थ्यांना आपले सर्व जे वैश्विक कार्ड आहेत, बनवले नसतील तर ते बनवून घ्यायचे आहेत आणि ते बनवून घेतले असतील तर त्यांना आधार सोबत संलग्न करावयाचं आहे मित्रांनो. ह्या गोष्टीकरिता तुम्हाला CSC सेंटरला संपर्क साधायचा आहे, आपले सरकार सेवा केंद्राला संपर्क साधायचा आहे. तुम्हाला घरी शक्य मोबाईलवर झालं तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा हे काम करू शकता. वेळ प्रसंगी तुम्हाला कुठेच मदत नाही मिळाली तर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची रंगीत कागदपत्रे सादर करू शकता, ज्यामध्ये तुमचं दिव्यांगाचं प्रमाणपत्र ओरिजिनल, त्याची कलर झेरॉक्स, रंगीत झेरॉक्स, सोबतच तुमचं राशन कार्ड, त्याची रंगीत झेरॉक्स, आधार डायरेक्ट रंगीत झेरॉक्स नसून तर आधार कार्डचं डाउनलोड केलेली रंगीत प्रिंट तिथे सादर करायची आहे, बँकेचं पासबुक सादर करायचं आहे मित्रांनो. आणि ज्यांच्याकडे UDID कार्ड आहे त्याची सुद्धा रंगीत झेरॉक्स, कलर प्रिंट तिथे तहसील कार्यालयामध्ये द्यायची आहे. ज्या लाभार्थ्यांनी या अगोदर ही कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये सादर केलेली आहे आणि त्यांना 2500 रुपयाचा लाभ सुरू झालेला नाहीये, त्यांनी परत एक वेळ तेथे जायचं आहे. कागदपत्राची पूर्तता करण्याची आवश्यकता असली तर तेवढा खर्च करून ती पूर्तता करावयाची आहे आणि तेथे तुमचे कागदपत्र असतील हार्ड कॉपीमध्ये तर त्यांना तुमचं काय स्टेटस आहे, काय कारण आहे, एरर काही आहे का, काय अडचण आहे का, परत कागदपत्र द्यावे यायचे आहे का, काही राहिलेलं आहे का, ते विचारपूस करून घ्यायची आहे. किंवा त्यांनी जर तुम्हाला उत्तर दिलं की तुमचं काही सर्व काही झालेलं आहे, इथून पुढच्या महिन्यापासून जर 2500 रुपये येतील, त्यांनी सांगितलं तर 1 महिना वाट पहा, 2500 येतात का बघा. 2500 रुपये जर तुम्हाला अनुदान सुरू नाही झाले तर परत एक वेळ तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन चक्कर मारायची आहे. तुमची तेवढी चक्कर होईल, पण तुमचे 2500 रुपयाचं अनुदान सुरू होऊन जाईल मित्रांनो. जेवढा तुम्ही उशीर करसाल तेवढा तुम्हाला याचा लाभ मिळण्याकरिता सुद्धा उशीर होईल आणि एक वेळ का कधी या योजनांचे पैसे रखडले किंवा मागचे अनुदान नाही आले तर त्याच्या पुढे कधी ते तुम्हाला परत मिळालेलं आहे असं आजपर्यंत तरी बघावयास मिळालेलं नाहीये. बऱ्याच वेळा कर्मचाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात येते की मागचे सर्व पैसे तुम्हाला येऊन जातील, परंतु 2-2, 2.5, 3-3 वर्ष झालेले आहे. श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इतर लाभार्थी असतील त्यांना अजून त्यांचे मागचे पैसे आलेले तुमच्या पुस्तकावर कुठेच 2 वर्षामध्ये एंट्री दिसत नाही किंवा तेवढ्या रकमा वाढलेल्या दिसत नाही. त्यामुळे ही एक चांगली संधी आलेली आहे. ती वाया न घालवता तुमचे अनुदान तुम्हाला वेळेवर आणि सुरळीत आणि जे अनुदान ओरिजिनल आहे 2500 रुपये दिव्यांग बांधवांना ते मिळावे याकरिता
या योजनेतील जेवढे काही लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यातील, या सर्व तमाम दिव्यांग बांधवांनी अपडेट राहायचं आहे. मोबाईल लिंक करून घ्यायचे, बँकेच्या केवायसी करून घ्यायच्या आहेत. आणि हा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त वैश्विक तुमचं जे कार्ड आहे, दिव्यांग कार्ड, याकरिता आहे, ते आधार संलग्न करण्याकरिता आहे. या व्यतिरिक्त तुमचे या योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. ज्या बांधवांना शक्य आहे त्या बांधवांनी मोबाईलवरून www.स्वावलंबन.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमची ती केवायसी करणे शक्य होईल. अगदी सोपं आहे, अगदी कमी वेळामध्ये होऊन जाते. त्याकरिता तुमच्या आधार सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तुमच्या आधार सोबत मोबाईल नंबर लिंक नसेल तर सर्वात अगोदर तुमच्या आधार सोबत आधार सेंटरवर जाऊन मोबाईल नंबर लिंक करून घ्या. त्यानंतर तुम्ही केवायसी घरी करा, सीएससी सेंटरवर करा, आपले सरकार सेंटरवर करा किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा याकरिता तुम्ही मदत घेऊ शकता मित्रांनो. परंतु या गोष्टी करणे खूप जास्त आवश्यक आहे मित्रांनो. 1000 रुपये महिन्याचं तुमचं नुकसान होणार नाही. वेळ प्रसंगी जे 1500 रुपये ते सुद्धा बंद होऊ शकतात. अशी वेगवेगळी प्रसार माध्यमांमध्ये, न्यूजपेपरमध्ये कात्रनं तुम्हाला बातम्या तुम्हाला पाहावयास मिळालेल्या असतील. काही लाभार्थ्यांकडून सुद्धा तुम्हाला सांगण्यात येत असेल मित्रांनो. तर ही काही फेक बातमी नाही, फेक गोष्टी नाहीये. वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे केवायसी असतात, त्या तुम्हाला करणे बंधनकारक असते आणि हे तुमच्या सेवा सुविधेकरिता आहे. हे काही तुम्हाला त्रास देण्याकरिता, तुमची हेळसांड करण्याकरिता नाही, हे समजून घ्या मित्रांनो. कारण की खूप सारे खरे दिव्यांग लाभार्थी आहेत, ते योजनेपासून, अनुदानापासून वंचित राहत आहेत. ते वंचित राहू नये आणि जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ घेता येऊ नये याकरिता या साऱ्या गोष्टी ही उठाठेव करण्यात येत असते मित्रांनो. तुम्हाला सुरळीतरित्या अनुदान मिळावे, वेळेवर अनुदान मिळावे, तुम्हाला जास्त त्रास होऊ नये याकरिताचा हा एकदाचा थोडाफार त्रास असतो मित्रांनो. केवायसी शब्द वापरला की खूप सारे जण सांगतात आम्ही मागच्या वेळेस बँकेत गेलो, 8 दिवस अगोदर बँकेत गेलो, मागच्या महिन्यामध्येच आम्ही केवायसी केली. बँकेची केवायसी ही वेगळी झाली. आधार संलग्न, वैश्विक आधार कार्ड हे दोघं लिंक करणे, त्यावर जी एक केवायसी आहे स्वावलंबनवर, ती केवायसी वेगळी आहे मित्रांनो. केवायसीचे खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करत जा. जसे की राशन कार्डची केवायसी, बँकेची केवायसी, काही शेतकरी बांधवांना त्यांच्या नुकसान भरपाईचे अनुदान मिळण्याकरिताची जी केवायसी असते ती वेगळी केवायसी, पीएम किसान योजनेची वेगळी केवायसी, नमो शेतकरी किसान योजनेची वेगळी केवायसी, अशा खूप साऱ्या प्रकारच्या वेगवेगळ्या केवायसी असतात. केवायसी एक शब्द ऐकला म्हणजे फक्त आणि फक्त ती बँकेची केवायसी आहे आणि आम्ही केलेली आहे असा गैरसमज तुमच्या मनामध्ये बाळगू नका. वेगवेगळ्या योजनेकरिता वेगवेगळ्या वेळोवेळी केवायसी करणे बंधनकारक असते. 3 ते 6 महिन्याच्या अंतराने काही ठिकाणी बँकिंग व्यवस्थेमध्ये केवायसी करणे सुद्धा आवश्यक असते. तुम्ही जर बँकेमध्ये व्यवहार नाही केले तर त्याकरिता संभ्रमात पडू नका, कुठेही गोंधळ घालू नका, गोंधळून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. तुमच्याकडे आठवडाभर वेळ आहे. या आठवड्याभरामध्ये ह्या गोष्टी करून घ्या. जास्त वेळ लागत नाही, जास्त खर्च लागत नाही. ज्यांना घरी शक्य आहे त्यांनी घरी शक्य करून घ्या. आणि मी नेहमी सांगत असलो आणि सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आवश्यक असलेली कुठलीही माहिती, कुठलेही प्रश्न नक्की विचारा. मी सुद्धा तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर देईल मित्रांनो. तर मित्र, आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांकरिता UDID कार्ड, वैश्विक कार्ड आणि आधार संलग्न करण्यासंदर्भातली जी एक महत्त्वपूर्ण अपडेट मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, शेअर करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची उपयोगी ठरेल मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत असेच व्हिडिओ, अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून हाईपचे बटन सुद्धा दाबून घ्या मित्रांनो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.